निवृत्तीनाथाची दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची. ज्ञानोबराय सुद्धा निवृत्तीनाथ ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगतात की गुरु शिष्य पण सिद्धी नेले. आतापर्यंत या विश्वामध्ये तुम्ही असे हजारो उदाहरण ऐकले की गुरु चाललाय आणि शिष्य रडतोय. पण मला तरी असं वाटतं या विश्वातलं पहिलं उदाहरण आहे की शिष्य जातोय आणि गुरु रडतोय, ती निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबरायचं. आणि तिसरी जोडी माझ्या तुकोबरायची आणि निळोबरायची. माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, माझ्या गुरुजीने माझ्यावर प्रेम करा, माझ्या गुरुजीने माझ्या मस्तकावर हात ठेवावं. याच्यासाठी 42 दिवसाचा अन्न पान त्याग केला आणि देवाचं चिंतन चालू आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विठ्ठल उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराय सांगतो, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला, काही बरं वाईट झालं तर कसं व्हायचं? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिल्याने सांगितलं, येथे तू जलागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचोनी आलासी का, प्रार्थना वाचोनी आलासी. देवा तुला शास्त्र कळतंय का? अरे तू देवी ना. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय माणसाने जात जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जात जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा पाहू नये. कोणाचं लग्न असेल, साखरपुडा असेल, कुंकवाचा कार्यक्रम असेल, बर्थडे असेल, तुम्हाला आमंत्रण असलं तरच जा. फुकटचं काय भेटतं म्हणून कोणाच्याही लग्नाला पळू नका. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर घेऊन जात असेल जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेत असेल जाऊ नका. एका ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा पाहू नका. हा धर्म मंडळ मला नारदाच्या गादीवर सांगा वाटतं. महाराज स्वाभिमानानं सांगतो आणि अभिमानानं सांगतो, या विश्वाच्या पाठीवर एक व्यासपीठ असेल, ती ही नारदाची गादी. महाराज इथं कोणत्याही प्रकारची समाजाची दिशाभूल केल्या जात नाही, म्हणून लोक प्रेमाने एवढं कीर्तन ऐकतात. त्याचं कारण असे, मी कीर्तनकार असो, माझ्यापेक्षा छोटा असो का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असो, आतापर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज की आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकारांनी तुम्हाला कधी दारू प्यायचं ज्ञान सांगितलं अजिबात नाही महाराज. कधी वाईट वागायचं अजिबात नाहीये. या सगळ्या गोष्टी सोडा हे संप्रदायातल्या लोकांनी सांगितलेले. मी खरं सांगू का, अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की या महाराष्ट्रावर सर्वात जास्त जर उपकार कोणाचे असतील तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे महाराज. हा समाज संघटित ठेवण्याचं काम ज्ञानोबराय तुकोबरायने केलेलं आहे. मला कधी कधी हसू येतं. आता आमदार साहेबच पुढे बसलेले, त्याच्यामुळं एक विषय आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. देशातले जेवढे काही राजकारणी आमदार साहेब ते माईक हातात घेतल्यानंतर त्यांच्या भाषणाची सुरुवात कशी करतात माहितीये का? हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मान्य, एवढं चांगलं काम केलंय त्या व्यक्तीने, म्हणून आज भारत त्यांचा उत्सव एवढ्या थाटामाटात साजरा करतोय. बरोबर आहे का नाही? हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे, हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा आहे. माझा असंही एक राजकीय लोकांना प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येण्याच्या अगोदर, सावित्रीबाई फुले जन्माला येण्याच्या अगोदर, शाहू महाराज जन्माला येण्याच्या अगोदर, ज्योतिबा फुले जन्माला येण्याच्या अगोदर हा महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा होता. हे तरी कधीतरी एखाद्या वेळी भाषणातून बोलत. कारण जगद्गुरु तुकोबरायचा जर गाथा वाचला ना महाराज तर संसार कसा करायचा याची अक्कल सुद्धा तुकोबराने गाथ्यातून दिलेली आहे. ज्ञानोबरायची जर ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला सगळं ज्ञान. योजना सगळ्या आमच्याचे, फक्त नाव बदललेले महाराज. खरं सांगतो तुम्हाला, या समाजाला संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम. लोकांना आता वाटतंय समान नागरिक कायदा झाला पाहिजे, लोकांना आता वाटतंय, पण खरं सांगू का, पहिला समान नागरिक कायदा माझ्या ज्ञानोबरायने 700 वर्षापूर्वी पारित केलेला आहे. हो, तुम्ही जर पंढरपूरला दर्शनाला गेले ना दादा, तर पहिलं दर्शन तुम्हाला चोख उभरायचं घ्यावं लागतं. चोख उभरायचं दर्शन झाल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावत नाही. हो, दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं. नामदेवराय जातीला शिंपी होते. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी जुनारे कान्होपात्रा, एका वेश्येची मुलगी होती. बसणाऱ्या मायबापाला माझा प्रश्न आहे, जो वारकरी संप्रदाय वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसं महाराज? हे सगळं जर ठेवलंय ना महाराज, हे माझ्या साधू संतांनी ठेवलेले. म्हणून खरं सांगू का, या जगामध्ये सर्वात मोठे उपकार जर कोणाचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावेरी गावा. इथं या. इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाला काहीतरी ऊर्जा मिळणार आहे, तुमच्या जीवनाला काहीतरी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. घरचं का लग्न असेल पण तुम्हाला मान पाहिजेतच ना. मान नसले तर या बाया फुगून बसतात. मला मान पाहिजे. आमंत्रणाशिवाय जाऊ नये. आमंत्रण नसताना सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेलेले आहे. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला, सर्वांना आमंत्रण दिले, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. कैलासामधून विमानं जात होती आणि सती आई साहेब विमानं पाहत असताना मालकाला सांगतात, मालक चला माझ्या बापानं खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय. भगवान शंकर सांगतात, अगं वेडे मी एकूण ताई जवळ ग, मला साधा फोन सुद्धा नाही, बिना आमंत्रणाचं कसं जायचं. चला ना मालक. खूप प्रयत्न केले पण भगवान शंकर म्हणले, तुझ्या वडिलांनी जो कार्यक्रम ठेवलाय तो माझा अपमान व्हावा यासाठी ठेवलाय आणि आपलं जाणं तिथं योग्य नाहीये. रडायला लागल्या आणि रडता रडता आपल्या नवऱ्याला सांगायला, मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. नंदीला सांगितलं, नंदी ए नंदी, जी मालक कपाटामध्ये जेवढ्या काही साड्या तेवढ्या पॅकिंग कर, आता ही घरी गेली की परत येणार. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्वांना स्थान पाहिजे, स्वतःच्या नवऱ्याला स्थान दिसलं नाही. यज्ञ कुंडामध्ये उडी मारून आपला देह संपवला. म्हणून आमंत्रण नसताना कुठेही जायचं नाही. दोन मित्र होते राम आणि श्याम नावाचे. एकदम आळशी होते महाराज, एवढी आळशी की त्यांना दुसरं कामच नव्हतं. घराशेजारी मंगल कार्यालय होतं. तुळशीचं लग्न लागल्यापासून तर मिरगाचा पाऊस पडेपर्यंत दोघांचं एकच काम, फक्त पंक्ती जोडायचं. सकाळी सकाळी मस्त इन करून कपडे बिपडे घालायचे. कोणी विचारलं कोणीकडचे, एकाने सांगायचे नवरीकडचे आणि दुसऱ्याने सांगायचं नवरदेवाकडचे. बघता काय माझ्याकडे नवरीकडचे नवरदेवाकडचे म्हणून या 4 महिने फुकट खाल्लं हो. एक दिवस सकाळी सकाळी पंगत चालू होती. पंक्तीचा मालक म्हणत होता, ए अरे कोण आहे रे तिकडं, ए अरे पकड घे, ए अरे अरे चपाती. अपरिचित चेहरे पंक्तीत पाहिल्यामुळे पंक्तीचा मालक मला, कुठले तुम्ही. यांचा दररोजच नेहमी. त्यातलं एक म्हणलं नवरीकडचे. याला वाटलं चुकलं काय, पण दुसरं म्हणलं नवरदेवाकडे. चल उठ म्हणे. ओट ओट ओट. आपण झालं का. चल उठ म्हणे. चल हो बाहेर. अरे पण झालं काय सांगशाल का नाही. तो पंक्तीचा मालक सांगत होता, बावळ्या हो माझ्या बापाच्या वर्षश्राद्धाची पंगत आहे, नवरीकडची नवरदेवाकडची कशी आमंत्रण असताना गेली. निळोबराय देवाला सांगतात, अरे तू देव येणार आहे, तुला कळतं का काही. आमंत्रण असताना आला. परत निळोबराय डोळे लावले, परत चिंतन सुरू केलं. तुकाराम 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 तुकाराम. परत निळोबरायची दया आली देवाला. हो निळोबराय, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करा. निळोबराय काही बरं वाईट झालं तर लोक मला काय म्हणतील, डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय काय म्हणतात ऐका. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, निळा म्हणे जगाचा मालक दारात सांगितलं, जा तुला ओळखत नाही, किती अपमान झाला असं. तो देशाच्या पंतप्रधान तुमच्या दारात येऊन तुम्ही म्हणायचं कोण आहे तुम्ही. जीव दिला तो बाबा, जगाचा मालक आहे आणि जगाच्या मालकाकडे पाहून निळोबराय सांगत आहे कोण आहे तू, तुला जायचं ओळखत नाही.
यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय म्हणतात, हो निळोबराय कोणाला बोलताय जरा तोंड सांभाळून बोला, मी देव आहे, मी बोलविल्या वे तू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले जो जगात ते जायचा निळोबराया. या वृक्षाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही हो. सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्यामुळे मिळतोय. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाई निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झालं तुमच्या पुढे उभं काहीतरी बोलावं. बसलेल्या मंडळींना माझा प्रश्न आहे, या जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये महाराज. म्हणून निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. प्रत्येकाला असं वाटतंय माझ्या जीवनामध्ये कल्याण व्हावं. आपण हरिपाठ करतोय, हनुमान चालीसा म्हणतोय, दररोज मारुतीरायाचं दर्शन करतोय, एवढा मोठा सप्ताह करतोय. हे सगळे जे कुटाने चालले आपले, हे जेवढे जे काही प्रयत्न चालले ते कल्याणासाठी चालू आहे. मग एवढं काही करून ज्या अर्थी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कल्याण होत नाही त्या अर्थी समजून चाला आपला मार्ग चुकलेला आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला निळोबरायचे मार्गदर्शन करतात ते अभंगाचं पहिलं चरण. मार्ग